the harmony is there, and then we try to see that harmony within human being. मानवामध्ये हार्मनी आहे का, आणि ती आहे तर कशी आहे. वी वेट थ्रू दॅट की दॅट हार्मनी इज देअर. फक्त आपल्याला तर ती पाहायची आहे. देन येस्टरडे वी वेंट थ्रू दॅट द हार्मनी इज देअर इन द फॅमिली ऑल्सो. आणि तर ती हार्मनी ती अंतर्नियोजन म्हणता येईल किंवा संगीतमयता म्हणता येईल. इफ वी आर एबल टू सी दॅट वन, देन इट इज गेटिंग एक्सप्रेस. ते एक्सप्रेस होते व्हॅल्यूच्या, आणि दॅट व्हॅल्यूज येस्टरडे वी हॅव गॉन थ्रू. ते विश्वासपासनं प्रेम. तर जसं जसे आपण संबंध ओळखतो ना परिवारामध्ये, तर संबंध ओळखत असताना ते संबंधचा निर्वाह त्या मूल्यांद्वारे होतो. मग जसे जसे मग आपण काल सांगितले 7 संबंध. जसा जसा आपण संबंध ओळखतो, जसा आई बाबा, तर मग संबंध ओळखल्यावर तो विश्वास तर आहेच, अलॉंग विथ द गौरव आणि कृतज्ञता. मग जसा आपल्याला आई बाबा हा कळाला की बरोबर आपल्याला विश्वास, गौरव आणि कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे त्यांनी आपल्यासाठी है ना, आपल्याला माहीत समजत पण नव्हतं तेव्हापासून आपल्याला तिथपर्यंत नेलं. तर त्याची जाणीव ही ती आहे कृतज्ञता. आणि त्यांच्या इंटेन्शनवर ना कधीच क्वेश्चन येत नाही, तो आहे विश्वास. आणि गौरव, त्यांनी त्यांच्या पण श्रेष्ठतेसाठी काम केलं आहे, तर त्यांची श्रेष्ठता मला कळते. मग जेव्हा मला त्यांची श्रेष्ठता कळते, तर तो एक गौरव भाव. मग मी असं म्हणणार नाही की तुम्ही काय केलं माझ्यासाठी ना. आज कधीतरी हा है ना, आपण कधीतरी बोलतो, पण खूपदा मानसिकतेमध्ये येतो है ना. तर जसं जसं मला आई बाबा हा कळेल है ना, तसे म्हणजे ते संबंध कळाले की त्या मूल्यांचा निर्वाह होतो. तसंच मित्र काल आपण सांगितलं तर काय म्हटलेलं होतं आपण, विश्वास, सन्मान, स्नेह ना. जसा मला मित्र कळाला, तर हे तिघांच्या 3 मूल्यांचा प्रभाव. तसंच मग पती पत्नीमध्ये कळाले है ना, काउंटर पार्ट कळाला, तर विश्वास, सन्मान, स्नेह म्हणजे पती पत्नीचं रिलेशन ह्या मैत्रीपासून सुरुवात. आणि मग तो गौरव आणि प्रेम, अल्टिमेट इट गोज टू द प्रेम. आणि गौरव कसं, आपण आता एक दुसऱ्यांना आता आपण एक दुसऱ्यांना पाहू शकतोय, आणि एक दुसऱ्यांना एवढं पाहू शकतोय की एक दुसऱ्यांची श्रेष्ठता आता आपल्याला कळते. तर पती पत्नी रिलेशनमध्ये आता आपल्याला एक दुसऱ्यांची श्रेष्ठता कळते आहे. आणि त्या कळत असताना आपण तिथनं मग की आता अल्टिमेट प्रेम. तर प्रेम म्हणजे काय ना, अन्य कोई है ना. आता प्रत्येकाशी तो एक संबंध आहेच, पण पती पत्नीमध्ये तो एक की ना अन्य कोई, म्हणजे 2 शरीर 1 मन, त्याला म्हटलंय पती पत्नी. 2 शरीर 1 मन, म्हणजे आता एवढे ते कनेक्टेड झालेले आहे है ना, एवढे कनेक्टेड झाले आहे की आता एकमेकांना ते ओळखताय. तर जसा जसा संबंध ओळखला जातो, तसे जसे त्या मूल्यांचा तो प्रवाह आहे. आणि जर मूल्यांचा जर प्रभाव नाही आहे, मूल्यांचा निर्वाह नाही आहे, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला यावं लागेल की मला संबंध समजला, मग तो संबंधांसाठी परत जायचं. तर काल आपण त्या 7 संबंधांवर गेलो आणि मग मूल्य पण पाहिले की कसा त्याचा निर्वाह आहे. आज आपण जाऊया की समाज काय, आणि समाज ज्यामध्ये पण ना हार्मनी आहे. आणि कालपासून आपण चर्चा करतोच आहे सर, एवढे प्रॉब्लेम, आणि तुम्ही परत म्हणताय है ना हार्मनी ना. पहिल्या दिवसापासून म्हणताय की सर हार्मनी आहेच आणि दिसत तर नाही. आणि तेच तर कन्फ्लिक्ट आहे की जे आहे त्याच्या आपण एकदम विरुद्ध जातोय, आणि म्हणून ते कन्फ्लिक्ट. जे आहे त्याला ट्यून झालं तर होतं हे, म्हणजे आहे त्याच्याशी ट्यून झाला म्हणजे सुखी होके, म्हणजे जे आहे त्याच्याशी ट्यून जातोय म्हणजे मी आता सुखीच आहे. हॅपीनेसला कसं डिफाईन केलंय, इट इज अ इंटरनल स्टेट, इट इज अ स्टेट ऑफ सिनर्जी, इट इज अ स्टेट ऑफ हार्मनी.
जी आहेच. आता मला काय करायचं, नुसतं पाहायचं आहे आणि तसं निर्वाह करायचा आहे. मग सुखी होके करना, ना की सुखी होने के लिए करना. मग सुखी होने के लिए करना म्हणजे आय एम ड्रिवन बाय समथिंग एल्स. मग मी बाहेरनं ड्रिवन होतोय. बाहेरनं ड्रिवन म्हणजे बाहेरनं सेन्सेशन्स येतात, प्रिकंडिशनिंग येतात, त्याच्यापासून ड्रिवन. आणि त्याच्यासाठी आपण खूप छान शब्द वापरला ना, बाहेरनं घेणं म्हणजे काय, तो शब्द आपल्याला यूज व्हायला पाहिजे, आपल्याला तो कळायला पाहिजे की आपण काय करतो. अभी तो मेरे पास है ही, है ना. मेरे पास मीन्स हर एक के पास है ना, हर एक के पास है ही. हाँ, अभी सुखी होके, अभी सुखी होके हम प्रस्तुत होंगे. आणि मग जर सुखी होके असेल तर मग तो संबंध आपल्याला कळतो, आणि संबंध म्हणजे तो माणूस कळतो. मग माणूस कळाला, संबंध कळाला की त्या मूल्यांचं निर्वाह होणं आहे. तर हे कालपर्यंत आपण पाहिलं है ना की हार्मनी आहेच. मग मानवामध्ये कशी आहे, आपण आपल्या सेल्फमध्ये, माझ्यामध्ये आणि शरीरामध्ये पण आपण पाहिलं. नंतर काल आपण परिवाराचं पाहिलं आणि आज आपण पाहतोय सोसायटी. तर ही मास्टर स्लाइड कशासाठी, की आपलं ॲस्पिरेशन काय, आपलं लक्ष्य काय, नंतर त्यासाठी प्रोग्राम काय. तर जहाँ तक मेरे जीने का फैलाव है वो मेरे समझने की वस्तू है. मग ते नेमकं ते आपल्याला कळायला पाहिजे ना, की एवढं का पाहतोय ना, एवढं का आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण जहाँ तक मेरे जीने का फैलाव है वो समझने की वस्तू है. मग माझं आता समजणं कुठपर्यंत, माझ्यापासनं तर पूर्ण एक्झिस्टन्सपर्यंत. आणि म्हणून आज जातोय आपण की समाज आहे तरी काय, समाज म्हणता तरी काय, समाजाचं उद्देश काय, आणि समाज, मग समाज म्हटला तर त्याच्यासाठी डायमेन्शन त्याचे काय, त्याचा आयाम काय, समाजाचा किती आयाममध्ये तो समाज आहे, तिथपर्यंत जाऊया. आणि प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग सेल्फ एक्सप्लोरेशन, कारण ते आहेच. आणि त्यासाठी मला फक्त पाहायचं आहे. आय नीड टू बी देअर. आणि द मोमेंट आय एम देअर विदिन आय एम एबल टू सी. आणि जसं जसं ते मला दिसतंय तसं जसं देन आय एम देअर फॉर द एक्सप्रेशन. मग ते दॅट इज व्हॅलिडेशन. मग व्हेरिफिकेशन पण आहे आणि व्हॅलिडेशन पण आहे. तर आज आपण पाहतोय की माझा रोल ना, माझं पार्टिसिपेशन समाजामध्ये, दॅट इज व्हॉट इज माय व्हॅल्यूज विदिन द सोसायटी. माझ्यासोबत, माझं परिवारासोबत, आता माझं समाजासोबत आपण पाहतोय काय रोल आहे. सो विल ट्राय टू सी व्हॉट द सोसायटी. आणि मग सोसायटीला आपण कसं डिफाईन करू शकतो है ना. परिवारांचं, द फॅमिली इज द बेसिक युनिट फॉर दॅट ह्युमन ऑर्गनायझेशन. सो सोसायटी इज कंपोज, तिथे लिहिलेलं आहे की मेनी फॅमिलीज कमिंग टुगेदर, मेनी फॅमिलीज कमिंग टुगेदर कलेक्टिव्हली फॉर अ गोल ना. समाज म्हणजे काय, की वेगवेगळ्या अनेक परिवार एकत्र आले एका गोलसाठी, त्याला म्हटलंय समाज. आता आपण पाहूया सध्या काय होते ना. द फॅमिलीज लिव्हिंग टुगेदर विथ इन अ रिलेशन विथ द म्युच्युअल फुलफिलमेंट, म्हणजे एक कॉमन गोल. किंवा पीपल लिव्हिंग टुगेदर, they are with a different goal. And then the people living together are living, they pretended that we are living, but they are having a goal that is conflicting to each other. मग यामध्ये समाज कोणाला म्हणायचं. सध्याच्या स्थितीत असं दिसते ना की अनेक परिवार एकत्र राहतात आहे, गोल एकच आहे. किंवा अनेक परिवार एकत्र राहतात आहे पण प्रत्येकाचा गोल वेगवेगळा आहे. अनेक परिवार एकत्र राहतात आहे पण त्यांचे गोल एकमेकांना कन्फ्लिक्ट होतात आहे. तर याच्यापैकी कोणाला समाज म्हणायचा, काय वाटते.
हा, पहिला वाला सर्वांना असं वाटतंय की पहिला हात वर करा. मग दुसरा आणि तिसरा आहे तरी काय मग? म्हणजे देखो, चाहना तो हमारी क्या है, चाहना तो हमारी है कि अनेक परिवार साथ में रहे विथ कॉमन गोल. लेकिन जो हो रहा है कि हम साथ साथ में रहते रहते हर एक का गोल अलग अलग है. और ऐसा भी हो रहा है कि हम साथ साथ में तो जीते हैं लेकिन हमारे गोल कन्फ्लिक्ट हो रहे हैं. तो क्या अभी हम सोसायटी में हैं या क्राउड में है या बैटल फील्ड में? काय वाटतं? देखिए, चाहना तो हमारी है विथ अ कॉमन गोल. हम रहते कहाँ हैं? हम कभी कभी क्राउड में रहते, कभी कभी बैटल फील्ड में रहते. लेकिन देखिए कितना सुंदर है ना, जो है ना, जो है क्या है कि एक हर एक का कॉमन गोल है ही, वो हमारी चाहना ही है लेकिन वो अभी हम कर नहीं पा रहे. ऐसा क्यों हो रहा है? लेकिन क्योंकि वो हम समझ ही नहीं पा रहे कि वो कॉमन गोल है क्या. एंड बिकॉज ऑफ दैट वन द कन्फ्लिक्ट इज देयर, बिकॉज ऑफ दैट वन द स्ट्रगल इज देयर. क्या ये दिखाई देता है ना? आणि त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला दिसते की समाज कसा आहे. तर पाहूया की कॉमन गोल आहे तरी काय, है ना. विल ट्राय टू सी. सो दिस इज द प्रपोजल फ्रॉम अवर साइड की देर इज अ कॉमन गोल फॉर इन अ सोसायटी and then we'll try to see how to achieve that common goal. For that one there are the different dimensions are there. We'll try to open up that dimension, how to be there in a society, that is what the dimension, and then we'll try to expand that system. This is what we are proposing, the Manav Lakshya. This is what we are proposing. This is the human being goal ना. मानव लक्ष्य ये है, क्या है? स्वयं में समाधान, सुख, स्वयं में समाधान या सुख, परिवार में समाधान के साथ सुख के साथ समृद्धि. और ऐसे परिवार सुखी और समृद्ध परिवार अगर एक दूसरे के साथ रहे तो क्या होगा? तो हर एक दूसरे को सुखी करेगा, हर एक दूसरे को समृद्धि करेगा. तो अल्टीमेटली ऐसे परिवार अगर साथ साथ रहते हैं तो क्या रहेगा? अभय रहेगा. देयर इज अ फेयरलेसनेस इन द सोसाइटी. तो ऐसा परिवार जो सुखी है, जो समृद्ध है, वो दूसरे परिवार को क्या करेगा? वो सुखी और समृद्धि करेगा. तो ऐसे सुखी समृद्ध परिवार साथ साथ, तो देयर इज अ फेयरलेसनेस, अभयता रहेगी. और वही अल्टीमेट एम है सोसाइटी का, कि अभयता इन सोसाइटी. और ऐसे सुखी और समृद्ध परिवार अगर नेचर के साथ रहेंगे, समृद्धि में दे आर समृद्ध खुद को करते, बट दे आर नॉट डिफ्रॉइंग द नेचर ऑल्सो, दे आर नर्चरिंग द नेचर ऑल्सो. नेचर का नर्चरिंग करते, तो देर इज अ nurturing, there is a mutual fulfillment in nature also, and that is what the coexistence. तो वो नेचर के साथ भी जी पाते हैं. काय वाटते तुम्हाला? सो दिस इज द प्रपोजल, है ना. हर मानव सुखी, फिर परिवार सुखी के साथ समृद्ध, और ऐसे सुखी और समृद्ध परिवार दूसरे परिवार के साथ जिएंगे तो अभयता. मग आता कळेल की एकमेकांमध्ये कन्फ्लिक्ट काय. कारण जर माणूस सुखी नाही, तो जर डिप्रॉइड आहे किंवा इरिटेट आहे, है ना, मग असा परिवार दुसऱ्या परिवाराला काय करणार? आणि मग त्या दोघा परिवारांमध्ये, त्या समाजामध्ये भय राहील की अभय राहील? कारण एकमेकांना आता कारण आता वन वॉन्ट्स टू एक्सप्लॉइट द अदर, द अदर ऑल्सो वॉन्ट्स टू एक्सप्लॉइट द फर्स्ट. मग जर अशी मानसिकता असेल, कुठे अभयता राहील, है ना. मग ऑलवेज देयर इज अ फेअर. त्या भयामध्ये ते जगतील. आणि मग ती म्हण येते, जिसकी लाठी, कारण दोघं जण आहेत,
मग ज्याची लाठी मोठी तो दुसऱ्याला मारेल. आणि म्हणून तशा म्हणी आलेल्या आहेत. कारण माहीत आहे त्याच्याशिवाय त्याच्याकडनं मला एक्सप्लॉइट पण करून घेता येणार नाही. मग तसंच दुसरा पण तिसऱ्याकडे जाईल. नसंच तो शोषित करणेवाला शुष्क, मग तो नंतर शुष्क होणार. मग डिप्राइड दिसेल तसं. बट हिअर व्हॉट वी आर प्रपोजिंग इंडिव्हिज्युअली खुद में सुखी. आणि का? कारण ते आहेच है ना. आता आपण सांगितलं देर इज अ हार्मनी विदिन. वी नीड टू ओनली एक्सप्लोर. We need to only explore. The moment we are able to explore that, we can able to see that synergy is there. म्हणून in every individual that happiness and a sukhi or samadhani that is there, and that we need to only explore. और ऐसे सुखी और समाधि आदमी अगर दूसरे आदमी के साथ रहेंगे तो सुखी समाधानी आदमी समृद्धि के साथ एक वो परिवार रहेगा. तो एक परिवार सुख और समृद्धि के साथ रहेगा. और ऐसा परिवार दूसरों परिवार के साथ क्या करेगा? नर्चरिंग करेगा, है ना. देर इज नो एक्सप्लॉयटेशन. वो नर्चरिंग करेगा, वो भी देगा, वो भी देगा, है ना. देर इज नो एक्सप्लॉयटेशन अमॉन्ग देम. और जैसे जैसे वो एक्सप्लॉयटेशन नहीं है, ये वो तो केयरलेसनेस कंडीशन, अभयता. और ऐसे लोग नेचर के साथ भी क्या करेंगे? वो नेचर को भी नर्चर ही करेंगे. एंड दैट इज व्हाट द कोएग्जिस्टेंस. अभी हम नेचर को क्या करते हैं? तो अभी हम क्या करते हैं? एक्सप्लॉइट. सो व्हाट यू कैन सी, ऑल दिस फोर आर रिक्वायर्ड, डिजायरेबल, और वी कैन लीव समथिंग आउट. क्या लगता है आपको? हे चारों की जरूरत है की जाऊ द्या ना सर, एवढं काय विचार करता, आपण आपलं परिवाराचं पाहू ना. काय वाटतंय की है ना, आपण समाजाचा एक पार्ट आहे. आपण तर समाजाबद्दल की आपल्याला समाज पाहावाच लागेल ना. आणि हे बाध्यता आहे, ही आवश्यकता आहे. कारण समाज म्हणजे काय? द फॅमिलीज लिव्हिंग टुगेदर. आणि फॅमिली लिव्हिंग टुगेदर मीन्स वी आर ऑल्सो पार्ट ॲज अ फॅमिली, अँड दॅट इज अ पार्ट ऑफ दॅट सोसायटी. काय वाटते तुम्हाला? की नाही सर ठीक आहे ना सर, आपलं आपलं पाहू की सध्या. आणि मला वाटतं तेवढं पण जर केलं ना, की स्वतःचं पण सुखी समृद्धी केलं तरी पण छान राहील. कारण मग प्रत्येक परिवार सुख आणि समृद्धीसाठी जाईल. तर असा प्रत्येक परिवार सुखी आणि समृद्धीमध्ये मग देर इज अ अभयता, देर इज अ फेअरलेसनेस अमॉंग द एव्हरी फॅमिली. मग आता पाहतोय का फॅमिलीमध्ये फेअरलेसनेस? मग आता कळते आपल्याला की असं का नाही. तर काय वाटते की हे चारही रिक्वायर्ड आहे, डिझायरेबल आहे ना. मग याच्यामध्ये प्रिफरन्स कोणाला दिला? जर हे चारही अचीव केले तर काही आहे राहिलेलं? जहां तक मेरा जीने का फैलाव है, सगळे पॉईंट क्लिअर होतात. मी, परिवार, समाज, पूर्ण एक्झिस्टन्स. आणि पूर्ण एक्झिस्टन्सच्या लेवलला माझं गोल. अँड दॅट्स वाय दिस इज व्हॉट द ह्युमन गोल. माझं जगणं जिथे जिथे आहे ना, ते मला समजून घेण्याचं आहे. ते दॅट इज द पर्पज. मग माझ्याशी जगणं तिथे माझं एक पर्पज. माझं परिवारासोबत सुख आणि समृद्धी, माझं समाजासोबत सुखी समृद्धी परिवार लिव्हिंग टुगेदर, दॅट इज व्हॉट द फेअरलेसनेस. आणि असे परिवार नेचरसोबत पण दे विल को एक्झिस्ट, है ना. दे विल म्युच्युअली फुलफिल. देर इज अ नरिशमेंट, नर्चरिंग ऑफ द नेचर ऑल्सो. काय वाटते? आपण आता वी आर वर्किंग फॉर ऑल दिस फोर. आपण करतोय चारसाठी काम. आणि मग आता पाहूया है ना, की ह्या चार मध्ये जर असं कळते की दॅट फोर आर नीडेड, तर याचा सिक्वेन्स तरी काय असावा? काय वाटते तुम्हाला? काय असावा सिक्वेन्स? पहिल्या नंबरला काय असावं? पहिल्या नंबरला काय असावं? इंडिव्हिज्युअल. दुसऱ्या नंबरला फॅमिली. तिसऱ्या नंबरला आणि 4 नंबरला पण चारही हवे. द सिक्वेन्स इज देअर. कारण मी
सुखी आणि समाधानी म्हणजे आय अंडरस्टूड द हार्मनी इज देअर and the same harmony is getting reflected along with the other member within the family. Then it is getting reflected in terms of the happiness and the prosperity, and such families living together in the society. म्हणजे 1 2 3 4 चारही ठिकाणी आपण आहोतच. ओके, 1 2 3 आणि 4. सो दिस इज व्हॉट द सिक्वेन्स. पण सध्या काय होते, सो ये तो चाहना है ना. सध्या काय होते, असं होते का की किती वेळा असं होते. मी असं म्हणत नाही की असंच आपण करतोय है ना, पण किती वेळा होते असं पाहूया. व्हॉट, सो वी आर हॅव्हिंग सम अझम्पशन प्रिझम्पशन्स विदिन. वी आर ड्रिव्हन बाय द सेन्सेशन्स अँड बिकॉज ऑफ दॅट वन what is happening at every level. So we are going for this obeisance of this consumption, profit and the sensual pleasure. भोगोन्माद, लाभोन्माद आणि कामोन्माद या उन्मादामध्ये आपण फसलो की काय असं वाटायला लागतं. And why it is, because we are having some other way, we are having the other way, means what is there, there is a synergy within and we are not referring it, and because of that one we might have some other assumptions, presumption, and we might have be there in with respect to the sensation. असं असेल then आपल्याला चेक करायचं आहे की आपण खरंच या उन्मादामध्ये आहोत का. आणि असे इंडिव्हिज्युअल परिवारामध्ये गेल्यानंतर परिवार काय करतो, दे आर ट्राईंग टू गो टुवर्ड्स द ॲक्युम्युलेशन अँड दे आर गोईंग फॉर द ॲक्युम्युलेशन. आणि त्याच्याही पुढे जाऊन ॲक्युम्युलेशन बाय एनी मीन्स, बाय हुक ऑर क्रूक. पहिलं तर ॲक्युम्युलेशन ठीक आहे, थोडंसं मी कष्ट करेल, श्रम करेल, पण तसं तर होत नाही. कारण श्रमाने ॲक्युम्युलेशन होणार नाही, श्रमाने आपल्या गरजा पूर्ण होतील आणि तिथे तो समृद्धीचा भाव येतो. पण जर ॲक्युम्युलेशन मला करायचं म्हटलं सुविधा संग्रह, तर त्यासाठी मला मग एक्सप्लॉइट करणं चालू. आणि मग एक्सप्लॉइट करायचं आहे देन इट इज बाय, कारण चांगल्या वेळेने तर एक्सप्लॉइट होणार नाही. जर चांगल्या वेळेने एक्सप्लॉइट होणार नाही, मग ही म्हण आली आहे बाय हुक ऑर कुक. बाय हुक ऑर कुक मला ते मिळवायचंच आहे. मग ते आलेलं आहे ना, प्रलोभन आणि भय. मग कधी कधी मी प्रलोभन देऊन करणार, कधी कधी भयाने करणार, कधी कधी दोघांचं युटिलाइज करणार. सो बाय मीन्स ऑफ दॅट वन देन आय विल गो फॉर द ॲक्युम्युलेशन. आणि मग त्याचं आउटकम काय आहे स्वतःमध्ये आणि परिवारामध्ये, मग ते या उन्मादामध्ये जगताना दिसलंय. आणि असा परिवार है ना, असा परिवार आता दुसऱ्या परिवाराशी इंटरॅक्शन करतोय, तर काय होणार. या मानसिकतेने, ॲक्युम्युलेट करायच्या मानसिकतेने असा परिवार आता दुसऱ्या परिवारासोबत आहे. हा पण ॲक्युम्युलेट करायचा, तो पण ॲक्युम्युलेट करायचा. अशा टेंडन्सीचे 2 परिवार एकत्र आल्यावर काय होणार, दोघांमध्ये संघर्ष होणार की आरामात जगतील ते. संघर्षाचं रूपांतर युद्धामध्ये. आणि असा परिवार नेचरमध्ये गेल्यानंतर तो नेचरला ओळखेल की त्याचं समृद्धी, तो त्याचा एक्सप्लॉइट. सो दे आर एक्सप्लॉइटिंग दॅट नेचर ऑल्सो, अँड एक्सप्लॉयटेशन फॉर द नेचर, द रिसोर्स डिप्लेशन है ना, रिसोर्सचा जास्तीत जास्त युटिलायझेशन. आणि मग माहीत पण नाही कसे प्रॉडक्ट करायचे, सो दॅट पोल्युशन. So it get resulted in terms of the resource depletion and the pollution. आणि असं का, बेसिक मिसअंडरस्टँडिंग. काय बेसिक मिसअंडरस्टँडिंग, थ्रू आउटसाइड आय एम गेटिंग हॅपी, आय एम गेटिंग ड्रिवन बाय समवन एल्स, आय एम गेटिंग ड्रिवन बाय द प्रिकंडिशनिंग्स ऑफ द सेन्सेशन, अँड थ्रू दॅट वन आय मे गेट हॅपी. ह्या एकदम बेसिक मिसअंडरस्टँडिंगनी एवढं मोठं होते की नाही.
आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की फॉर हॅपीनेस है ना, मला आता कुणाकडे जायची गरज नाही, कारण ती हॅपीनेस, तो सुख हा सर्वांकडे आहेच. हर मानव सुखधर्मी आहे, तो आहेच. आता फक्त मला ते ओळखून घ्यायचं आहे आणि मग मी परस्परतेमध्ये राहणार. आणि मग परस्परतेमध्ये राहत असताना जो मानव गोल आहे तो अचीव होऊ शकतो. आणि फक्त तिथे नसल्यामुळे ज्या ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग, म्हणजे स्वतःमध्ये न पाहता मी दुसऱ्यांकडनं घेण्याचा प्रयत्न करतोय, है ना, दूसरों से भाव पाना या सुविधा से मैं सुखी हो पाऊंगा, है ना, तर ह्या कंडिशन्समध्ये ह्या एवढा प्रॉब्लेम झाला आहे. मग आता जो सध्याचा प्रॉब्लेम आहे, आपलं काय लक्ष जाते तिथे? काय वाटते? कालपासनं है ना, काल खूपच चर्चा झाली त्यावर, एवढे प्रॉब्लेम्स आहे, हे प्रॉब्लेम्स आहे, परवा पण झाले. काय आपलं लक्ष जाते की खरा प्रॉब्लेम कुठे आहे की नाही? मग सर्व प्रॉब्लेम कुठनं सुरुवात है? हर समस्या का स्रोत कहाँ पे है अभी? ना, मानव में। तो अगर मानव को हम खड़ा कर पाए, है ना, मानव को हम खड़ा कर पाए तो सब कुछ हो सकता है. क्या लगता है? तर मूळ स्रोत जो आहे ना, मूळ स्रोत कोण आहे? मानव. तर तिथे जर काम झालं तर अल्टिमेटली परिवारामध्ये काम होईल, अल्टिमेटली समाजामध्ये काम होईल, अल्टिमेटली निसर्गासोबत काम होईल. आणि अल्टिमेटली तेच आहे मानव लक्ष, तेच आहे मानव लक्ष. मग आता फर्स्ट इयरला मुलगा आल्यानंतर पहिल्या 5 दिवसात जर तुम्ही हे सांगू शकलात की अरे बाबा हे आहे आपलं लक्ष, कसा होईल तो मुलगा? आज त्याला तसंच पाठवण्यात येते. मुलाला काल पण चर्चा केली ना, मुलाला किंवा मुलीला ऍडमिशन देताना घरचे काय सांगतात? ऍडमिशन घे, इंजिनियर हो. मग काय करायचं? मुलीला सांगतात इंजिनियर हो, नंतर तुझं लग्न होईल चांगलं. ती करून घेते पहिलेच, कारण अल्टिमेटली तुम्ही काय सांगितलंय? लग्न करायचं आहे, तेच सांगितलंय ना तुम्ही. आणि लग्न करून सुखी, म्हणजे डिग्री होऊन सुखी होईल, तर तिला माहित आहे पहिलंच मिळालं झालं. मुलालाही सांगतात, काय सांगतात? डिग्री मिळव, पैसा होईल, पैसा मिळाल्यावर पैसा मिळाल्यावर काय होईल? जॉब मिळेल, म्हणजे जॉब आणि पैसा, आणि ते पैसा नंतर तुला लग्न करायचं, म्हणजे चांगली पोरगी मिळेल. तो पोरगी शोधून घेतो पहिले, झालं ना. जे लक्ष तुम्ही दिलंय ते लक्ष जर 3 वर्षापूर्वी केलंय तर उलट तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे ना रे. ते लक्षासाठी आपण तो कशाला अजून 4-5 वर्ष घालवेल तिथे? तर मला असं वाटते ना, थोडंसं थांबून आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल की आपण मुलांसोबत आपण कसं व्यक्त होतोय. तर आता इथे आपल्याला कळालंय की दिस इज व्हॉट इज देअर, आणि हे असं आहे. आणि मग हे असं आहे, तर आता आपण मुलांसमोर असं सांगूया की हे मानव लक्ष्य आहे आणि हे या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग अल्टिमेट ध्येय जर माहीत असेल तर त्याचे स्टेप्स मग आपण सांगू शकतो की भाई आता ह्या 2 वर्षात, ह्या 4 वर्षात आपल्याला हे करायचं आहे, पुढे 4 वर्षात आपल्याला हे करायचं आहे, आणि मग त्या अल्टिमेटली तो तिथे जाऊ शकतो. तर हे का होते? कारण हे ह्युमन गोल पण एक कळालं नाही, आणि हे ह्युमन गोल अचीव करण्यासाठी काय करायचं आहे ते पण आपल्याला कळालं नाही. नाउ विल ट्राय टू सी दॅट पार्ट, हाऊ वी आर बी देअर टू अचीव दिस गोल. म्हणजे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द डायमेन्शन फ्रॉम देअर बाय विच वी कॅन अचीव सच टाइप ऑफ द गोल. तर हे जे मी म्हटलंय ना, सेल्फ रिफ्लेक्शन, आता म्हटलंय, हाऊ मच ऑफ अवर इमॅजिनेशन इज अबाउट दिस नॅचरली ॲक्सेप्टेबल ह्युमन गोल्स. म्हणजे दिवसातनं है ना किती वेळा आपल्याला असं जाणवते की आपण तिथे आहोत, की हाऊ मच ऑफ अवर इमॅजिनेशन इज अबाउट द प्रॉब्लेम्स इन द प्रेझेंट सोसायटी.
असं किती वेळा आपण या प्रॉब्लेममध्ये असतो आणि नंतर फक्त त्या प्रॉब्लेमचा विचार करतोय. आपण पहिल्या दिवशी पाहिलंय की प्रॉब्लेमचं सोल्युशन, परत ते सोल्युशन इट गेट कन्व्हर्टेड इन टू द मल्टिपल प्रॉब्लेम. कारण त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी आपण जात नाहीये, फक्त ते प्रॉब्लेम आपण तिथे नलिफाय करायचा प्रयत्न करतोय. तो प्रॉब्लेम तिथे नलिफाय झाल्यासारखा तर वाटतो, पण त्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशननी परत मल्टिपल प्रॉब्लेमच क्रिएट करतोय. मग परत ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय आणि असंच आपलं इंजिनिअरिंग चालू की नाही. जसं टेम्परेचर वाढलं, तर मलकापूर सिटीचं टेम्परेचर वाढलं, आपण काय केले, सगळ्यांनी घरामध्ये एसी लावून घेतले. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? ते टेम्परेचर वाढत जाईल. म्हणजे आम्ही पुण्याचं तर ते पाहतोय, मागच्या 8 वर्षामध्ये 15 डिग्री टेम्परेचर वाढलेलं आहे. कारण पुण्यामध्ये जिथे फॅनची गरज नव्हती, आता तिथे एसी सगळ्याकडे लागल्या. तर एसीमुळे तो मल्टिप्लाय पटकन होतो. कारण एक तर ते बाहेरचं टेम्परेचर वाढवते, दुसरं तर कार्बन वाढवतो, आणि तिसरं कोणता तो एक गॅस, त्याने ते पोल्युशन जबरदस्त वाढते, कार्बन मोनॉक्साईड, CO. आणि तो CO म्हणजे तो एकदम खतरनाक. CO इज नॉट गेटिंग कन्वर्टेड इन टू द CO2 ऑल्सो. आणि तो सगळ्यात घातक आहे. आणि मग आपण एक सोल्युशनसाठी म्हणजे घेतलं तर आहे, पण तो सोल्युशन एकदा परत प्रॉब्लेम क्रिएट करतोय, तिकडे आपलं लक्षच नाही. आता डिझेल नाही ना, पेट्रोल नाही, मग काय करायचं, गॅस पाहिजे. मग गॅससाठी आता समुद्रामध्ये गॅस आपण पेटवून देतोय, मग तो गॅस आपण इकडे आणणार नाही. आपण काय सोल्युशन दिलं, इथे कोल मिळते, तर कोलनी आपण आता गॅस तयार करणार. अरे ऑलरेडी तुमच्या 20 सिटी खाली पडणार आहे तिथे, आणि अजून तिथनं तुम्ही कोल काढणार आहे. चंद्रपूरची स्थिती तुम्ही पहा, एवढं खाली खोदलेलं आहे. आणि परत आता एक प्लॅन तिथे तयार होतोय, काय की कोलनुसार तुम्ही आता गॅस देणार. आणि आपण त्याला एकदम वाहवा म्हटलं, अरे वा, आपली सोय केली, कारण आता गॅस म्हणणार. पण जो तिथे गॅस आहे ऑलरेडी, जो आपण जाळून टाकतोय, मग त्याचा आपण इकडे आणत नाहीये. म्हणजे ती पाईपलाईन, मग त्या पाईपलाईनवर जास्त खर्च करा ना, पाईपलाईन व्यवस्थित करा, की सो दॅट तो सगळीकडे पोहोचेल. असं का होते, कारण वी आर नॉट एबल टू टच द रियालिटी. तर इथे आपण सेल्फ रिफ्लेक्शन मध्ये जाऊया, है ना, इथे सेल्फ रिफ्लेक्शन मध्ये जाऊया की खरंच आपण त्या वर असताना, म्हणजे आर वी देअर अलॉंग विथ द नॅचरल ॲक्सेप्टन्स. द मोमेंट आय एम देअर विथ दिस रियालिटी, देन आय मे टच विथ दिस ह्युमन. अदरवाइज with this preconditioning and sensation, that is what my competency, I am there with this black box. जसा जसा मी त्या प्रिकंडिशनिंग किंवा सेन्सेशन मध्ये असेल, है ना, तर सेन्सेशन मध्ये असणं चुकीचं नाहीये, सेन्सेशन सुखासाठी वापरणं चुकीचं आहे. सेन्सेशनचा एक योग्य उपयोगिता आहे, है ना, ते सेन्सेशन फक्त शरीरासाठी आहे, शरीराचं माध्यम म्हणून युटिलाइज करण्यासाठी आहे. पण त्या सेन्सेशन मधनं सुख की पाने की इच्छा, ती क्वेश्चनेबल आहे. तर इंद्रिय से सुख पाना, तो क्वेश्चनेबल आहे. त्याच्यासाठी आपण तिथे लिहिलेला आहे तो सेन्सेशन आणि प्रिकंडिशनिंग. तर काय वाटते तुम्हाला, किती वेळ आपण त्या आपल्या अल्टिमेट गोलची आहेत आणि किती वेळ भटकतोय, ना? थोडंसं थांबून, थोडंसं पाहूया की खरंच आपण कुठे आहोत. मग याचं सोल्युशन काय, है ना. देन देर आर द मल्टिपल डायमेन्शन्स आर देअर. थ्रू दॅट वन वी मे एबल टू कव्हर अप दिस ह्युमन गोल. मग ते कोणते डायमेन्शन्स आहे, हे सगळे डायमेन्शन तुम्हाला माहीत आहे. हे सगळे डायमेन्शन तुम्हाला माहीत आहे. शिक्षा संस्कार, स्वास्थ्य संयम, उत्पादन कार्य, ना, विनिमय कोश आणि न्याय सुरक्षा. So education संस्कार, health self regulation, production work, justice preservation and exchange storage. So these are the dimensions through that one,
one can achieve the human goal. And these are the dimension through that one we can touch, we can achieve that human goal. मग आपण एक एक करत ना याला एक्सप्लोर करूया की कोणाला आपण एज्युकेशन संस्कार म्हणतोय, शिक्षा संस्कार कोणाला म्हणतोय, कोणाला आपण स्वास्थ्य संयम म्हणतोय, कशाला आपण प्रोडक्शन म्हणतोय उत्पादन, कशाला आपण न्याय सुरक्षा म्हणतोय, कशाला आपण म्हणतो एक्सचेंज ना विनिमय कशाला म्हणतोय. तर आता सर या स्लाइड मध्ये मेन प्रॉब्लेम जो आहे तो सुरू होताना दिसतं अझम्पशन्स म्हणजे मानव मध्ये अझम्पशनमुळे हा प्रॉब्लेम सुरू होताना दिसतो. जसं आता आज रोजी आपण जे बघतोय की ट्रम्पचा एक अझम्पशन आहे की अमेरिका ग्रेटर होईल, त्यासाठी मग बाकीच्यांना एक्सप्लोइट केलं तरी चालेल हे त्याने अजून केलं आणि हे त्याच्या संस्कारामुळे आलंय की त्याला कुठेतरी असा संस्कार मिळाला असेल की अमेरिकेलाच मोठं करायचं आपल्याला किंवा ग्रेट बनवायचंय. जसं टेररिस्ट मध्ये संस्कार आहेत की किंवा वर्कप्लेसला जे करायचंय किंवा लोकांना मारायचं आहे, हे संस्कार आहेत. पण हे संस्कारामुळे इंटेन्शन चेंज होत नाही हे मन मानायला तयार नाही की इंटेन्शन सगळ्यांचं सेम आहे. तर याबद्दल तुमचं मत काय? हा थोडंसं ना आपण पण इथे ओपन व्हायला पाहिजे. आदमी याचा क्यू करतोय, जसं ट्रम्पचं आपण उदाहरण घेतलं की ट्रम्प असं का करतोय, तर इरिटेट आदमी इरिटेशन बांटेगा, दुखी आदमी दुखी बांटेगा, डिप्राइड आदमी डिप्रेशन. अभी वो डिप्राइड है खुद में, वो आदमी खुद में डिप्राइड है और उससे आप अपेक्षा करते कि वो आदमी सबको समृद्ध बनाए, कैसा होगा. तो हमें वहाँ तक जाना पड़ेगा कि उनको बताना पड़ेगा कि समृद्धि क्या है, हैप्पीनेस क्या है. वो अगर समझ में आएगा तो बाकी का सब प्रॉब्लेम सॉल्व होगा. अभी हम कहाँ जाते की वो इराणशी युद्ध नाही करायला पाहिजे, मग तिथे अरे त्याच्यापेक्षा त्या ट्रम्पला त्याची ती टीम आहे. ट्रम्प म्हणजे हा एकटा नाही ना. जसं आता आपण एखादं जर गव्हर्नमेंट चालते तर तो एक माणूस नसतो, ती टीम असते. कारण ते त्यांच्यासमोर फक्त तो एक चेहरा असतो. जसं फॉर एक्झाम्पल हे कॉलेज आहे, या कॉलेजच्या पुढे एक चेहरा आहे खर्चे सरांचा, पण त्याच्या पाठीमागे टीम आहे ना, जे काम आहे हे पूर्ण टीमचं आहे. तर तसंच ट्रम्प हा एक चेहरा आहे आणि त्यांचा एक टीम आहे. तर त्या टीमला आपल्याला इन्श्युअर करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की बाबा हे जे आहे ना, म्हणून UHVचे कंटेंट हे भारतातनं है ना, जसं मलकापूरमधनं महाराष्ट्रातनं भारतातनं असं अमेरिकेला जायला पाहिजे आणि तिथे सांगूया आपण की बाबा हे आहे अल्टिमेट. आणि असं वाटते आपल्याला की ते थोडी समजून घेणार, पण डोंट बी देअर विथ द कॉम्पिटन्सी है ना. अल्टिमेटली हर आदमी हर क्षण हर समय सुख के लिए समर्पित है. जो भी आदमी करता है वो सुख के लिए करता है. त्याला काय वाटते, हे करून सुख मिळेल, हे करून सुख मिळेल. आपण काय म्हणतो, सुखी होके करणार. म्हणून त्या इंटेन्शनकडे लक्ष दिलं है ना, कॉम्पिटन्सी. उलट कॉम्पिटन्सीकडे लक्ष दिल्यानंतर तर तो दयाभाव यायला पाहिजे. अरे यार इनको ये भी नहीं समझ रहा, तो वहां तक हम लेके जाए, फिर उनको उनके साथ, जिस क्षण उनको पता चलेगा ना ये हमारे साथ है तो सुनने के लिए तैयार है. अपोजिशन में कोई सुनेगा नहीं. जिस क्षण उनको पता चलेगा कि वो हमारे साथ है तो सुनेंगे. नहीं तो देखिए ना, जो चल रहा है वो तो चल ही रहा है. मग भांडा लढा झगडा ते तर आहेच चालू. दिस इज वी आर प्रोव्हाइडिंग वन सोल्युशन अँड दिस इज वन वे वी आर प्रोव्हाइडिंग द प्रपोजल. क्लिअर झालं? अच्छा, मला वाटलं इकडनंच म्हणून मी सांगितलं की आपण तिकडे जायला पाहिजे. प्लॅटफॉर्म पण आपली इंटरनॅशनल कॉन्फरन्स जेव्हा झाली होती, इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सगळ्या फॅकल्टीजला असं सांगितलं गेलं होतं की आपण हा जो प्रयोग करतोय आपल्या जे माध्यमातून स्टुडंटमध्ये जी समज तयार करतोय, तर आपण हे त्या गेल्या 3 वर्षापासून करतोय. फॅकल्टीजचे जे कोणी कलिग्स आहे किंवा त्यांचे कोणी रिलेटिव्ह आहेत, जे
एज्युकेशनशी संबंधित फील्ड होत्या तिथे समजा ते तिकडे स्टुडंट आहे किंवा अकॅडमिक्स मध्ये आहे किंवा तिथे एखादी नागरिक आहे पण त्यांना या विषयामध्ये रुची आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये त्यांना आपण कुठल्या तरी पॅनलवर घेतो किंवा त्या कॉन्फरन्स मध्ये त्यांच्या टायमिंग प्रमाणे तिथे येऊन त्याचे आवर्स वेगळे असल्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल राजकीय सेशन्स असतात मग त्यांना पार्टिसिपेट करून घेतो आपण आणि पार्टिसिपेट करून आपल्याकडे असं जर चालू आहे आणि तिकडे ज्या लोकांना रुची आहे तिथपर्यंत हा मेसेज पोहोचतोय आणि इट हॅज टेकन रिअली व्हेरी गुड शेप म्हणजे त्या पद्धतीचे लोक मीटिंग मध्ये यायला लागले ते गोष्टी माहीत करून घ्यायला लागले म्हणजे ते त्या पातळीवर पण आपण हा प्रोग्राम करतोय आणि तो ते माध्यम आहे असं पण होऊ शकते हा पण एक तरीका आपण ही पण एक पद्धत आहे म्हणून करायची ते सांगणे एवढंही चांगलं आपण या माध्यमातून करतोय मागच्या कॉन्फरन्स तर अशा वातावरणात ते मुलं मग आपण पाहतो की नेक्स्ट जनरेशन इज मोर डेव्हलप सो दिस इज व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट इन द इन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप जे संबंधांमध्ये जगणारी परिवार आणि त्यातनं मुलं हे याचा डेव्हलपमेंट इथे आपण पाहिलं आहे आणि देन इट गॅट स्टार्टेड फ्रॉम फॅमिली अप टू द सोसायटी आणि असे मुलं आपण आता समाजात नेतोय जेव्हा असे समजदार मुलं असे समजदार परिवार समाजामध्ये गेल्यावर काय होणार कॉन्फ्लिक्ट होणार की एकत्र राहणार मग असे परिवार समाजामध्ये असल्यानंतर समाजामध्ये फेअरलेसनेस अभयता आणि असे परिवार नेचर सोबत जाताना दे विल बी कॉम्प्लिमेंट अलॉंग विथ द नेचर ऑल्सो आणि दे विल को एक्झिस्ट आणि अशा पद्धतीने जे आपण 4 मानव लक्ष पाहिलेलं आहे ना इट गेट स्टार्टेड फ्रॉम विदिन है ना स्वतः सुखी आणि तसाच तो समृद्धीसाठी ठीक नाही आहे ऐसा आप नहीं कर पाते करेंगे तर तिथे इंटॅक्ट ऑन द इंटेन्शन कॉम्पिटन्सी आपण व्हेरीफाय करू शकतो की बा ही कॉम्पिटन्सी आहे ऐसा तसं देन विल बी देयर है ना कि हम भी बता पाएंगे कि भाई ये ऐसा ऐसा ठीक है ये ऐसा ऐसा नहीं है ना यांचा रोल समजा मोठ्यांचा रोल हा आहे लहानांचा रोल हा आहे मग न प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशनकडे पाहण्याच्या ऐवजी नॅचरल ॲक्सेप्टन्सकडे सेन्सेशन म्हणजे संवेदना से सुख पाने से अच्छा है कि वहाँ उनका सार्थकता कुछ और है मग त्यांच्याकडे तसं ध्यानाकर्षण करून देणं तर ही एक प्रोसेस आहे म्हणजे असं या प्रोसेसने आपण जाऊ शकतो ना की त्याच्यामध्ये तो अविश्वास दाखवणं कारण अविश्वास म्हणजे विश्वासघात आणि विश्वासघात म्हणजे छल कपट दमपाकट अशी ती शब्द आहे म्हणून मग आणि हा आपल्यामध्ये आपण सांगतोय म्हणजे आपल्याला मग तो कुठेतरी व्यक्त होणारच पण रादर दॅन इंटॅक्ट अलॉंग द इंटेन्शन आणि कॉम्पिटन्सीच्या लेवलला डिस्कशन चौधरी सरांनी जो प्रश्न विचारला की आपल्याकडे मुलं जे आहे ते समजा ज्या लेवलवर येत आहे तिथं काहीतरी चूक आहे तर त्या केसमध्ये कसं करायचं तर माझं जे एक्सप्लोरेशन आहे की तुम्ही जे म्हटलं खाली होके सुनना तर मुलगा जर आधीपासून प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन त्यांच्या बेसिसवर आपल्याकडे आला आहे म्हणजे आपल्याकडे जी बॉटल आली आहे ती भरलेली आली आहे ती जोपर्यंत रिकामी होत नाही तोपर्यंत त्याला क्लिअरिटी येणार नाही म्हणजे अझम्पशन त्याचे जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत नॅचरल एक्सेप्टन्स तो बघू शकणार नाही म्हणजे जर बॉटल आपल्याला एअरने भरायची आहे आणि त्यात ऑलरेडी ते तेल तर काढावंच लागेल एअर तर ऑटोमॅटिक तिथे येणार होते नॅचरल एक्सेप्टन्स इज ऑलरेडी देअर फक्त आपल्याला ते बाकीचं जे आहे ते काढायचं आणि यावर भर द्यायचं आहे म्हणजे प्रपोजल तुम्ही त्याला देताय ते सगळं बाहेर काढण्यासाठीच मदत करते असं मला वाटतं म्हणजे होईल की नाही तुम्हाला वाटतं सोल्युशन पॉसिबल आहे ना हे तर्क लेवलला आपण कसं म्हणू शकतो होईल ऐसा थोडी है इनके पास तो बहुत सारे अजम्पशन प्रिजम्पशन्स है ना सेन्सेशन से भरे हुए है तो क्या असं जर केलं असतं तर आपण काय जेव्हा होतं म्हणजे तुम्ही जे सांगता मला कळतं की म्हणजे मी म्हणाला तर चुकीचं म्हणजे खोटं बोलू शकत नाही की नाही ते सर जे सांगताय ते चुकीचं आहे आणि मी जे अजून केलंय ते बरोबर आहे हे तर होऊ शकत नाही आणि सेल्फ व्हेरिफिकेशन जेव्हा होतं ऑटोमॅटिक जे करेक्ट आहे ते कळायला लागतं क्या बात आहे ना असंच मुलाला याच्यापेक्षा सुरू करणं महत्वाचं आहे
की तर एखाद्या स्टुडंटने राईटली इव्हॅल्युएट केलं आणि ही इज नॉट अग्रीइंग विथ दॅट, मग त्या स्टुडंटला प्रोसीड करायचं नाही विदाउट म्हणजे विथ अपोजिशन अँड रिवॉर्ड अँड स्ट्रगल, तर पीसफुल रिझॉल्व करायसाठी हाऊ यू कॅन प्रोसीड? आता एकतर आपल्याला एखाद्या समस्येचं उत्तर पाहिजे, समाधान पाहिजे. तर समस्येचं समाधान करण्यासाठी मी समस्याग्रस्त पाहिजे की मी समाधानयुक्त पाहिजे? पण त्याच्या म्हणजे त्याच्या माइंड मध्ये तर हे आहे की त्याला पीसफुली रिझॉल्व करायचं, लाईक नॉट दिस अदर वे. तर मग तो कसा मार्ग शोधू ना त्याला? त्याच्या मनात तर हेच आहे की आय एम नॉट अग्रीइंग विथ दिस सोल्युशन, तर मला मग तर एक तर रिवॉल्ट आहे, एक तर आर्बिट्ररीनेस आहे, एक तर अपोजिशन आहे और स्ट्रगल. तर हे शोधून काय सोल्युशन असेल? हा, मग त्याला विचारायचं ना की बाबा रे असं का वाटतंय तुला की हेच सोल्युशन आहे ना, म्हणजे रिवॉर्डनीच जायचं असं तुला का वाटते? मग त्याच्या अझम्पन्स हा ना, एक एक अझम्पशन त्याच्या बाहेर येतील, त्याला आपल्याला ओपन अप करावं लागतील ना. असं तर होणार नाही की तो नाही मला असंच वाटते. अरे का वाटते सांग की. म्हणजे एक एक अझम्पशन त्याच्या बाहेर काढावं लागतील की तो म्हणतील नाही लोगी ऐसे, असं का वाटते लोगी ऐसे, कारण त्याला तर एक्सपिरियन्स आला असेल. मग त्याला म्हणायचं की तो म्हणतो लोगी ऐसे ही आहे, म्हणजे त्यांनी सर्वांना लावून ठेवला. नाही, कुछ लोगों ने मेरे साथ ऐसा किया. पण ठीक आहे ना, कुछ लोगों ने आपके साथ ऐसा किया लेकिन बाकी लोग, मग त्या समजा टीचर्स असेच आहे. अरे टीचर्स असेच आहे की एखाद्या सब्जेक्टला तुला तसं केलंय. मग तो म्हणेल नाही एका सब्जेक्ट, अरे बाकीच्या 8 जणांनी तर तुझ्याशी चांगलेच वागले होते ना. मग थोडंसं त्याचं बाहेर आला असतो. हा, मग त्या सरांनी असं काय केलं? मग आपण पाहूयात सरांचा आणि तुझा प्रॉब्लेम होता की सरांचा होता. म्हणजे हळूहळू त्या सोल्युशनकडे आपण जाऊ शकतो आणि सोल्युशन इज देअर. पण हे केव्हा? जेव्हा मी त्या स्टेटला असेल. मी पण जर आवेशात, मी जर बेहोशमध्ये असेल, मग सोल्युशनला मग जाण्यासाठी थोडासा वेळ जाईल. तर सभा में रहते हुए मैं दूसरों को सभा में लेके आ सकता हूं, ये थ्रू प्रपोजल असं होऊ शकतं. नाही तर प्रभावित आदमी क्या करेगा? और दबाव वाला आदमी वही करेगा. सर एक मिनट, इधर सामने स्टूडेंट यदि बात नहीं माने तो मैंने बोल दिया कि तुम लोग मेरी बात नहीं मानते हो, मतलब तुम अपने मम्मी पापा का भी पूरा मानते नहीं हो. तो कंडीशन है कि हमसे बाहर मम्मी पापा स्टूडेंट सब लोग मिल गए. तो वो बोले आपने बच्चों को कैसे पढ़ाते हैं, बच्चे को ऐसे नहीं आता है. मैंने पूछा कि आपकी बच्चा पूरी बात मानता है क्या? बोले पूरी नहीं मानता है. तो बोले मेरा आंसर तो आपके पास है. तो वो बोले आप टीचर हैं, आपकी अधिक रिस्पॉन्सिबिलिटी है, तो आप अच्छे समझाओ बताओ. तो मैं जो भी डिस्कस हुआ, फिर मैंने बोला कि मेरे से अधिक सीनियर लोग कॉलेज में सर लोग हैं, मराठी भाषा के अच्छे से बताएंगे, आप ही आइए बच्चों को मिलाइए. तो आए नहीं, वो बोले आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है. तो इसमें है तो मेरी रिस्पॉन्सिबिलिटी, कहाँ मैं कैसे उसको सही कर पाऊँ उसका थोड़ा आइडिया बताइए. सभी टीचर के लिए होता है सर, तो थोड़ा उसको आइडिया बताइए. और सेकेंड लीजिए, अभी दोनों अपोजिशन का बात लेके दोनों प्लस का पॉइंट सुनिए. एक प्लस वाला एक अपोजिशन वाला मिल जाता है, ऐसा भी मिलते हैं हमारे सामने. तो उसके लिए कैसे कुछ सही करें बच्चों को? अभी कुछ दिन पहले भी ऐसे क्लास में फर्स्ट ईयर के बच्चे, तो मैंने बोला मेरे से अधिक आपके लैंग्वेज की भी है और नितिन सर भी हैं, उन लोग अच्छे से बताएंगे. तो बोले सर बच्चे उन लोगों से थोड़ा डर लगता है. मैंने बोला मेरे से क्यों नहीं डर लगता? तो बोले सर आप सब चीज में आ जाते हो इसलिए डायरेक्टली पूछ लेते हैं. मैंने कहा ठीक है अच्छी बात है, लेकिन अपने से पूछो तो अच्छी बात है. तो सर उस पर जो अपोजिशन में थोड़ा मिलते उस पर कुछ डिस्कशन. हाँ, जो आपने अलग अलग 3 क्वेश्चंस आ रहे हैं ना ऐसे, क्योंकि पता है कि इसके पास होमवर्क है कुछ. तो भी अभी तो और बच्चे आएंगे. क्यों? अभी ऑटोनॉमस बंद है, क्योंकि अभी पेपर भी आप ही चेक करोगे, पेपर भी आप ही निकालोगे. अभी वो 6 महीना बहुत आराम से आएगा. पहले तो भी उसको पता था टर्म वर्क तभी आता था. अभी पता है कि भाई, और अभी क्लास में भी बैठेंगे क्योंकि ये पेपर निकालने वाला है. और 6 महीने के बाद फिर देखना आपका हाल है. बहुत झेल लिया आप ऐसा ना. तर ठीक आहे, सरांनी सर तुम्ही सुरू करू शकतात.
परत आम्ही 11:20 येऊ. सरांनी एक रिक्वेस्ट केली होती की त्यांची एक मीटिंग